मला एकदा शंकर महाराज यांनी एक निरोप दिला जेव्हा ते आले होते. मला म्हणाले म्हणजे गुरुपदाच्याच दिवशी मला म्हणाले की बरीच मंडळी आमच्याकडे येतात माझ्या समाधीवर आणि प्रबोधन करतात. म्हणतात की हे कसले संत, ह्यांना अशा गोष्टी लागतात, हो, सिगरेट, मद्याचं नैवेद्य, हे कसं काय म्हणे. तर तुला जमेल का सांगायला, माझं हे काम करशील का. ब्रह्ममुहूर्तावर मला बाबाजी समोर दिसायला लागले. बाबाजी आहेत तसे विशाल त्यांचा देह आणि खूप उंच आणि तेजपुंज काय त्याची, म्हणजे ती रात्र होती, अर्थात ते ब्रह्ममुहूर्ताच मी पाहत होती. आणि त्यावेळेस ते आल्यानंतर त्यांचं वाक्य होतं की खूप शतकानंतर मी खाली उतरले, असं बाबाजी म्हणाले की खूप शतकांनंतर मी खाली उतरले आणि तुला विश्वाला क्रियायोग द्यायचा आहे, तुझी मी निवड केली. तुमची आई म्हणजे आई ज्या होत्या तर त्यांचा बहुतेक तो शेवटचा काळ होता आणि त्यामध्ये तुम्ही त्यांना काही उपदेश म्हणा किंवा संदेश असं सांगितला होता. तू जेव्हा जाशील ना तेव्हा तुला म्हटलं काही लोक दिसतील. तिला मी एक शहराचं नाव सांगितलं त्यावेळी. तुला पुन्हा जन्म घ्यायचा असेल. पण जी व्यक्ती आता ऑलमोस्ट जी जायला आली ती ठरवू शकते की मला कुठे करायचं. त्या 7 जोडप्यांपैकी कोणत्या जोडप्याकडे मला जायचं आहे हे आपण निवडू शकतो. आणि प्रगत जे आत्मे असतात ना ते फार विचार करूनच एखाद्या घरात येतात. कधी कधी एखादा जीव फक्त त्रास देण्यासाठी येतो. म्हणजे आपण म्हणतो ना की अरे लहानपणापासून ते मूल आजारीच आहे किंवा व्यसनीच आहे किंवा त्रासच देतं आम्हाला. तर तसंही असतं. मी असं नेहमी लोकांना सांगते की आपण 4 दिवस कुठे बाहेर निघतो तर आपण किती तयारी करतो की बारीक मधली बारीक गोष्ट आपण ती सोबत घेतो की तिथे नाही मिळाली तर. पण जेव्हा आपण हे जगत सोडून जाणार आहोत तेव्हाची आपली तयारी काय असते.